साक्षात विठ्ठल विठ्ठल देवानो, आज आपण या कर्जत ज्ञानपीठामध्ये आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. समोर आपल्याला हे जे शिल्प दिसतंय, हे शिल्प काय सांगतं आपल्याला? जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं आपण सुखी व्हावं, आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी. सर्वांची धडपड चाललेली आहे ती सुखासाठी, आनंदासाठी चाललेली आहे. म्हणून प्रत्येकजण बघा धडपडत आहे, तिकडून आपल्याला उत्कर्षाच्या दिशेने जायचं आहे, आपल्याला उत्कर्षाच्या दिशेनं भरारी घ्यायचं आहे. सद्गुरूंनी आपल्याला उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी 7 पायऱ्या सांगितल्या. या 7 पायऱ्या कोणत्या? कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, करुणा आणि कृतज्ञता आणि कौतुक. या सगळ्या ज्या 7 पायऱ्या आहेत, या पायऱ्यांमध्ये सद्गुरूंनी सर्वात महत्त्वाचा गुण जो काय सांगितलेला आहे तो कृतज्ञता. सर्वप्रथम तर आपण पै कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्यामुळं आज आपण ही ज्ञानाची भाषा बोलतोय. आज आपण किंवा हे सगळं जे काय आपल्याला आज या सुख, आनंद, ऐश्वर्य जे मिळतंय या पै कुटुंबियांकडूनच मिळतंय. आणि त्यांनी हा जीवनविद्येचा हा गोवर्धन उचलला माझ्या सद्गुरुरूपी भगवान श्रीकृष्णानं, म्हणून त्याच्या खाली आज सर्व सवंगडी नामधारकाच्या रूपानं हे विसावलेले आहेत आनंदामध्ये. तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या शिल्पामधून आपल्याला इथं सद्गुरूंनी सांगितलंय बघा, पहिल्यांदा की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या जीवनाचे शिल्प हे आपणच घडवायचं असतं. बुवा, बाबा, भगत, फकीर, करणी करणारे, मूठ मारणारे, गंडे दोरे देणारे हे घडवणार नाहीत. तर आपलं जीवनाचं शिल्प घडवत असताना आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं, समता, सभ्यता, सहिष्णुता, सामंजस्य आणि समाधान या सर्व गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर आपण उत्कृष्ट शिल्प घडवू शकतो. माऊलींनी सांगितलं, उद्योग हाच खरा योग आहे. खरं योगी जर व्हायचं असेल तर आपलं बुद्धी कौशल्य हे राष्ट्राच्या भल्यासाठी, लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी आपल्याला वापरता आलं पाहिजे. उद्योगी व्हा, तुम्ही उद्योगधंदे उभारा, लोकांना उद्योग द्या, लोकांच्या चुली पेटवा, लोकांच्या सुखाचं कारण बना. म्हणजे उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपण बनू शकतो. म्हणून हा खरा योग आहे. योगी बनायचं म्हणजे दाढी जटा वाढवून वडाखाली बसायचं किंवा हा प्रकार नाही आहे. तर सद्गुरूंनी आपल्याला उद्योग हा खरा योग आहे आणि हा योग साधण्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं, तुम्ही उद्योगी व्हा, उद्योगधंदे उभारा. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती सुधारेल. झाडाला लोक दगड मारतात ते आंबा मिळावा म्हणून, सहज कोणी मारत नाही. आपण संत सद्गुरूंकडे जातो. आज ज्ञानपीठात सुद्धा आपण आलोय ते सुखासाठी आलेलो आहे. या सुखाकारणी म्हणले ना, जीव वेडा मला, हे वेडा झालोय आपण सुखासाठी. आणि त्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहोत की आपलं जीवन आणि आपली परिस्थिती बदलली पाहिजे. मग लोक म्हणतात, सद्गुरू सांगतात प्रार्थना म्हणा, सद्गुरू कार्य करा, हरिपाठ म्हणा, ग्रंथ वाचन करा, ग्रंथदिंडी करा, प्रबोधन करा, प्रबोधनाला जा, हे सर्व गोष्टी सांगत असताना लोक म्हणतात, अहो आमची परिस्थिती खराब आहे, मग आम्ही कसं हे करणार? सद्गुरू म्हणले, ती परिस्थिती खराब आहे, ती बदलण्यासाठीच तुझी मनस्थिती बदलण्याला मी जीवनविद्या तयार केलेली आहे. जीवनविद्या काय करते? मनावर इलाज करते. आज सगळीकडं तुम्ही बघितलं तर रोग रेड्याला आणि डाग पखालीला, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. पण जीवनविद्येला ते मूळ समजलं, आजार समजला, त्याच्यामुळे इलाज कुठं करायचा हे कळलं. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, म्हणून मुळाला खतपाणी घातल्यानंतर झाडाला पालवी फुटते. तशा पद्धतीनं मनावर इलाज केला सद्गुरूंनी. आणि सद्गुरूंचं अंतर्मन, बहिर्मन, विचारांचं सामर्थ्य या सर्व गोष्टीवर सद्गुरूंचं फिलॉसॉफी आधारित असल्यामुळं माणसाला जीवन जगत असताना सुखी व्हायला खूप सोपं जात आहे. कारण डायरेक्ट हे अंतर्मनावर इलाज आहे. बहिर्मनातून अंतर्मनाकडे सुद्धा सुंदर विचारांचा पुरवठा करायचा आपल्याला, एवढंच काम करायचं आपल्याला. आणि याच्यातून आपली बरोबर मनस्थिती बदलली की परिस्थिती सुधारायला वेळ लागत नाही. शरीर साक्षात परमेश्वर. देवानं प्रगट होण्यासाठी काय केलं? एक पायरी खाली उतरला आणि तो झाला माणूस, बरोबर की नाही? आणि माणूस झाला आणि माणसाच्याच हृदयामध्ये त्यानं आत्मरूपानं या ठिकाणी या मंदिरामध्ये आत्मरूपानं आपली जागा तयार केली आणि मिळवली. आणि त्याच्या माध्यमातून हे संपूर्ण चाललेलं आहे. यकृत, जठर, फुफ्फुस, लहानातड, मोठातड, स्वादुपिंड, मूत्रपिंड, पाठीचा मणका, मज्जातंतू, मज्जारज्जू, रक्तपेशिका, रक्तभित्तिका, लोह, हिमोग्लोबिन, लहान मेंदू, मोठा मेंदू, कल्पनाशक्ती, इच्छाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, संकल्पशक्ती. काय हे शक्तींचं विद्यापीठ म्हणजे मानवी शरीर आहे. या शरीराच्या ठिकाणी इट्स अ वंडर ऑफ वंडर अँड किंग ऑफ मिरॅकल. सगळं आश्चर्यांचा आश्चर्य आणि चमत्कारांचा राजा म्हणजे मानवी शरीर आहे. याचा शोध सद्गुरूंनी लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे शरीर जर असेल तर सर्व आहे. म्हणून हेल्थ इज द हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस असं सद्गुरू सांगतात. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर. पर्यावरण हाच नारायण. नारद ऋषी नारायण नारायण करत जे फिरायचे ना, ते त्यांना सांगायचं होतं की पर्यावरण हाच नारायण आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर सद्गुरू म्हणले तुम्ही वरण भात खाय पण शिल्लक राहणार नाही. म्हणून त्याच्यासाठी वृक्षवल्ली अमास्वरी बाबांनी, तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं तसं आपण वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे. वृक्ष जपले पाहिजेत. जमिनीची धूप होऊ नये याच्यासाठी वृक्ष खूप महत्त्वाचे आहेत. शेती जपली पाहिजे, आपल्याला पर्यावरण जपलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या पर्यावरण हा सत्यनारायण या पायरीवर येतात. सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम आहे. लोक म्हणतात की सुख मिळवण्याची गोष्ट आहे का हो, किंवा सुख हे मान्यात आहे हो. सद्गुरूंनी सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली. जग हे आळवावरचं पाणी, पाण्याचा बुडबुडा आहे हो, हे सगळं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या सगळ्या शब्दांना सद्गुरूंनी तिलांजली देऊन सद्गुरूंनी सांगितलेलं आहे सर्व आहे ते स्वाधीन आहे.
आणि आपण जे करू, आपल्या ज्या विचारातून जी आपली कर्म घडतील त्या कर्मातून आपलं नशीब घडत असतं आणि या नशिबाला घडवण्यासाठी आपले विचार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यासाठी सद्गुरू म्हणले सुख द्यायला सुरुवात करा, कारण सुख हे देण्यात आहे आणि सुख दिल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला बुमरँग होऊन 1000 पटीनं ते मल्टिफाईड आणि मॅग्निफाईड होऊन तुमच्याकडं सुखरूपानंच येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी पायरी आहे की भरारी जी तिथे घेतलेली बघा, प्रपंच आणि परमार्थ या दोन पंखांनी, ती भरारी म्हणजे संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. परमार्थ आणि प्रपंच या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाच पक्षाची दोन पंख आहेत. आणि ती पंख मजबूत करण्यासाठी जे भावभक्तीचं बळ भरावं लागतं त्याच्यामध्ये, आणि जे विश्वासाचं, आत्मविश्वासाचं, सहनशीलतेचं जे काय बळ ताकद पाहिजे ते सद्गुरूंच्या ज्ञानातूनच मिळू शकते. म्हणून सद्गुरूंच्या या ज्ञानाच्या माध्यमातून ज्या ज्या साधकांनी आपली जागृती करून घेतलेली आहे त्यांचा प्रपंचही उत्तम झालेला आहे आणि परमार्थही उत्तम झालेला आहे. अशा पद्धतीचं ही एक बाजू या शिल्पाची आहे. आता आपण पुढच्या बाजूकडे बघूया. जाण्यासाठी, उत्कर्षाची भरारी घेण्यासाठी सगळी कशी धावतायत बघा. इकडून सगळे माणसं अशी आतुर झालेली आहेत की मला सुद्धा भरारी घ्यायची आहे, मला सुद्धा जीवनाच्या या गगनामध्ये स्वच्छंद असा विहार करायचा आहे. सद्गुरूंच्या चरणांचा स्पर्श करून या ठिकाणी मौलींच्या कृपाशीर्वादानं सर्वांची एक भन्नाट अशी गरुड झेप या ठिकाणी आपल्या जीवनाच्या दिशेने चाललेली आहे. सद्गुरूंचा जो आता हा जो मंत्र चालू आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना म्हणजे मानव जातीला मिळालेली एक संजीवनी आहे, वरदायिनी आहे. ही चारोळी म्हणजे भगवंताला मारलेली हरोळी आहे. या प्रार्थनेमुळे होतं काय? अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. प्रार्थनेमुळे होतं काय? मनात उठलेले गढूळ विचार हे खाली बसतात आणि मन हे चक्र पाण्यासारखं, चकोरासारखं अगदी काळभोर म्हणजे स्वच्छ एकदम सुंदर असं निर्माण होत असतं. म्हणून या मनाला खतपाणी घालण्यासाठी, मनाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं हे दिव्य टॉनिक आहे. आणि ही प्रार्थना दुसऱ्याला म्हणायला लावणं म्हणजे त्याच्या डोक्यावर सुखाची टोपी घातल्याचा आनंद आपल्याला मिळतो. आणि प्रार्थनेमध्ये रंगलेलं मन हे सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी आहे, सर्व इच्छा फलद्रूप करणारी कामधेनू आहे आणि सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू आहे. म्हणून या प्रार्थनेमध्ये नित्य राहा, आपलं जीवन सुखी करून घ्या आणि आयुष्याचं कोट कल्याण करून घ्या. एवढंच या ठिकाणी तुम्हाला बोलतो. जय सद्गुरू, जय जीवन विद्या.